Hey guys, welcome back to the another brand new video of Techno Prathamesh. Today I am going to explore a cricket club in our निपाणी. तर आज मित्रांनो मी चाललो आहे एक्सप्लोअर करायला निपाणीचा एक क्रिकेट क्लब आणि ह्याबद्दल तुम्हाला डिटेल्स देणार आहेत कोच. सो हा व्हिडिओ सुरू करूया. लेट्स गो. ही उल्काई क्रिकेट अकॅडमी ॲक्च्युअल लहान मुलांसाठी ही चालू केलेली आहे. 9 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलांसाठी हा मी प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे क्रिकेट हा खेळ, लेदर बॉल क्रिकेट हा खेळ हा फारच महागडा आहे. त्यामुळं गरीब घरातली मुलं किंवा पालक या मुलांना खर्चिक खेळ असल्यामुळं पाठवायला तयार नसतात. म्हणूनच मी एक वेगळ्या उद्देशानंच ही क्रिकेट अकॅडमी चालू केलेली आहे. मित्रांनो, आम्ही आहे ते संभाजीनगरमध्ये एक नवीन क्रिकेट अकॅडमीमध्ये आणि आमच्यासोबत आहेत क्रिकेट अकॅडमीचे कोच मिस्टर मोहन. तर आम्ही 4 शब्द त्यांच्यावर बोलू, त्यांच्यासोबत विचारू की त्यांच्या मागचा हेतू काय, कशासाठी त्यांनी ही अकॅडमी ओपन केली आणि काय त्यांचा प्लॅन. मिस्टर मोहन, तुम्ही हेतू सांगा, याच्या मागचा काय हेतू आहे की तुम्ही अकॅडमी ओपन केलात त्याच्यामुळे? सगळ्यात महत्त्व म्हणजे आज आपली जी सगळी मुलं आहेत ही लहान मुलं आहेत, ही सगळी आज मोबाईलमध्ये अडकलेली आहेत आणि दिवस संध्याकाळ म्हणजे तासनतास ही मोबाईलमध्ये अडकले आहेत. तर ह्या मुलांना ह्या मोबाईलमधनं बाहेर काढून निदान सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास निदान फिटनेससाठी तरी मैदानावर येतील, हा एक मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मी ह्या अकॅडमीची फीसुद्धा एक अतिशय कमी अशी ठेवलेली आहे आणि या मुलांना मी सांगितलं की फक्त तुम्ही शूज आणि टी शर्ट घालून फक्त मैदानावर या अकॅडमीमध्ये या, बाकी सर्व साहित्य मी पुरवतो. त्या निमित्ताने मुलं मैदानावर येतील, थोडंफार खेळतील आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे की आज मुलांकडे कसलाही फिटनेस नाही आहे की ते घरी कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा किंवा कुठलंही काही करत नाही आहे. तर या ठिकाणी निदान त्या निमित्ताने किंवा या क्रिकेटच्या निमित्ताने त्यांचा फिटनेस तरी होईल. भले ते क्रिकेटर होतील न होतील हा त्यांच्या करिअरचा भाग किंवा त्यांच्या स्किलचा भाग असेल, परंतु नक्कीच त्यांचा फिटनेस सुधारेल. ओके, तर तुमच्या अकॅडमीमध्ये मुलींसाठी प्राधान्य आहे का? अगदी यामध्ये 9 ते 14 वर्षाखालील मी मुलांसाठी ही अकॅडमी मुलांसाठी ठेवलेली आहे, परंतु मुलींसाठी कुठलीही एजची मर्यादा नाही. आज खरं म्हणजे आज मुलींना फार मोठा स्कोप आहे आणि निपाणी भागात प्रथमच ही अकॅडमी चालू केलेली आहे की निपाणी भागात असं कुठलीही सोय आज मुलांसाठी नाही आहे की क्रिकेटसाठी यावं. आहे या ठिकाणी चिकोडी आहे, परंतु रोज जाणं येणं ट्रॅव्हलिंग त्या दृष्टीनं त्यांना ते शक्य नाही आहे. त्यामुळं निपाणी भागातल्या सर्व मुलींना मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी या, तुम्हाला मी सेपरेट बॅच देतो आणि जे काय असेल ते तुम्हाला व्यवस्थित आम्ही ट्रेनिंग करू. अकॅडमीची साधारणतः फी किती आहे? अकॅडमीची फी एक नाम मात्र 500 रुपये महिना ठेवलेली आहे. बरं. आणि पत्ता कुठं आहे तेवढं सांगाल का अकॅडमीचा? हे छत्रपती संभाजीनगर निपाणी बरोबर MD विद्यालयाच्या समोर. आपले MD विद्यालयाचे मुख्याध्यापक BS जाधव सर आहेत, त्यांच्या शेजारीच. ओके, तर मित्रांनो, एकंदरीत तुम्ही पाहिलेलं आहे की अकॅडमीचा हेतू काय. तर मी सर्वांना मनपूर्वक सांगतो की या इथे आपल्या मुलांना मोबाईलमधून व्यसनामधून बाहेर घालू आणि पूर्ण एक चांगला भारतीय निर्माण करू, हा आपला प्लॅन आहे. फी खूप कमी आहे, फक्त 500 रुपये आहे. तर 500 रुपये ही काय मोठी अमाऊंट नाही आहे. त्यामध्ये पण तुम्हाला जर प्रॉब्लेम्स होत असतील 500 रुपयेमध्ये तर नक्की आम्ही या गोष्टीमध्ये सहकार्य करू. अशा प्रकारे मी आपला मिस्टर प्रथमेश यांच्यासोबत घेतलेला हा कॅमेरा, प्रथमेश यांना सुद्धा मी थँक्यू बोलतो. त्यांनी इथे येऊन वेळात वेळ देऊन आमची व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. धन्यवाद. कैलासश्री उल्का उदय मोरे या नावाने आम्ही ही उल्काई क्रिकेट अकॅडमी चालू केली आहे आणि यासाठी उदय मोरे यांनी मला चांगलंच सहकार्य केलेलं आहे.
उभारताना असं उभारायचं. ठीक आहे. हात पकडताना आपले सगळ्यांचे हात जे गेलेत ते समोर घ्या. कॅच घेऊन आपल्याला ओढायचं बॉल आपल्याकडे. ठीक आहे. कॅच घ्या, इथे घ्या. राईट साईडचे हात दोन्ही साईड आले पाहिजे. लेफ्ट साईडला घेतला दोन्ही हात घ्यायचे, एक हात घ्यायचं नाही असं. ठीक आहे. वरती कॅच आला की दोन्ही हात असे घ्यायचे. लक्ष द्या. राईट साईडचा दुसऱ्याच्या हातातला असला तर सोडून द्या, तो पकडते. ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष असं पाहिजे, असं उभारा. स्लिपला उभारलं आपण जे कॅचिंग घेतो तशी उभारायची स्लिपला. ठीक आहे.